मुंबई पालिका निवडणुकीमध्ये मराठी शक्तीने एकत्र लढावा आमची इच्छा। आधी दोन्ही पक्षाचे नेते भेटणं टाळायचे, आता भेटू लागलेत। मोर्चानंतर चांगलं वातावरण निर्माण होईल, संजय राऊतांचं सूचक विधान। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची एकत्र बैठक होणार। हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चासाठी दोन्ही पक्षांची बैठक होणार। मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक होणार, राऊतांची माहिती। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची तयारी सुरू। मनसेकडून नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि देशपांडेंवर जबाबदारी, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून राऊत आणि वरुण सरदेसाईंवर जबाबदारी। नियोजनासंदर्भातील जबाबदारीचं वाटप आणि बैठकांमधून रणनीती ठरवणार। मनसेकडून 5 जुलैच्या मोर्चासाठी लोकलमध्ये जाऊन निमंत्रण। मनसे नेते संदीप देशपांडेंसह कार्यकर्त्यांकडून पत्रक वाटप। 5 जुलैला हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर भाजपची वेट अँड वॉचची भूमिका। पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर भाजपकडून सावध पवित्रा। मराठीला मिळालेला अभिजात भाषेचा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणार। मराठीच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार लोकांना सांगणार। हिंदी सक्ती करून मराठीचा मुर्दा पाडावा, यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी जीआर काढला। त्यांच्यावर हिंदी सक्ती करण्यासाठी केंद्राचा दबाव होता। संजय राऊतांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी फक्त अहवाल स्वीकारला। कोणताही अहवाल सीएम स्वीकारतातच, पण त्यांनी जीआर काढला नाही। संजय राऊतांचा भाजपा आणि विरोधकांवर पलटवार। मराठीची सक्ती असणारा जीआर जाळणार, हे मराठीवरचं प्रेम का? केशव उपाध्यायांचा सवाल, तर फडणवीसांनी काढलेल्या जीआरची होळी करणार, राऊतांचं वक्तव्य। हिंदीच्या जीआरची होळी करण्याचा निर्णय हास्यास्पद। ठाकरे मुख्यमंत्री असताना त्रिभाषा धोरण स्वीकारलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेकडून ढोंगीपणा सुरू। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। हिंदीच्या मुद्द्यावर शिंदे कुठे लपून बसलेत? अमित शहांच्या शिवसेनेनं मराठी भाषेवर बोललं पाहिजे, राऊतांकडून टीकेची सोड, तर शिंदे तुझ्या छाताडावर बसलेत। राऊतांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांचं उत्तर।